आहे का? बोला, कुठं जायचंय? फिल्म इंडस्ट्री. काय बोलला? फिल्म इंडस्ट्री. अरे काय पिक्चर बघून आला का काय? हो, आता पिक्चर मध्ये दिसायचंय. अरे मग माझ्याकडे कशाला आलाय? मी काय डायरेक्टर आहे का? नाही, डायरेक्टर तर नाहीयेस, पण माझा मित्र होऊ शकतोस ना. हे बाबा, मी तुझा मित्र होऊन काय करू? 4-5 वर्षात ना मी खूप मोठा स्टार होणार आहे. सगळीकडे माझंच नाव असणार. अरे चल रे, तुझ्यासारखे लय पाहिलेत मी सुद्धा आहे ना या शहरामध्ये ना मोठी स्वप्न घेऊन आलो होतो, पण या अख्ख्या शहरामध्ये या पवन जाधवचं काय राहिलं? फक्त ही रिक्षा राहिली, रिक्षा. मला सांगतोय. अरे पवन भाऊ, तू माझ्या डोळ्यात बघ ना नीट. तुला स्टार नाही दिसत आहे? 4-5 वर्षात पुढच्या फक्त माझंच नाव असणार आहे. नीट बघ, नीट. काय पाहिजे तुला? पवन भाऊ काय सांगू, खूप लांबून आलोय. उद्या एका मोठ्या पिक्चरची ऑडिशन आहे, पण आजसाठी राहायला जागा नाही. म्हणलं तुमची रिक्षा मस्त आहे. हा, आजचा दिवस काढला असता तुमच्या रिक्षामध्ये. पवन भाऊ, तुमची रिक्षा मात्र एक नंबर आहे. वातावरण पण काय मस्त झालं या वातावरणात एखादा वडापाव मिळाला असता ना तर काय मजा आली असती. क्योंकि सुबह से ना कोई वडा खाया है ना कोई पाव. बस बस दादा, 2 वडापाव सांगा. आणि मला एक सांग, इकडे एवढ्या रिक्षा आहेत, तुला फक्त माझीच रिक्षा कशी काय दिसली रे? अरे काय सांगू, तुझ्या रिक्षाने आहे ना मला खेचून घेतलं. म्हणजे? अरे इथे सगळ्या फिल्म स्टार्सचे फोटो लावलेत. म्हटलं एक दिवस पवन जाधवच्या रिक्षात आपला पण फोटो लागला पाहिजे, म्हणून मी खेचून आलो इकडे. अरे उद्या तुझं ऑडिशन आहे ना, तिथे ही सगळी ऍक्टिंग दाखव, नाही तर ऍक्टिंग आजच सगळी संपवशील. खाऊन घे. तुम्ही म्हणाल तसं तुमची रिक्षा आहे शेठ. चांगला की मिरची आहे ना. अरे जब तक. हे बाबा, उठ 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 उठ, चल. असं झोपून नको राहू, नाही तर आयुष्यावर माझ्यासारखी रिक्षा चालवावी लागेल तुला पण. निघ 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 म्हणजे? तू तुझ्या कामाला निघ, मी माझ्या कामाला निघतो. उठ उठ उठ. अरे पवन भाई, असं मित्राला कोणी अर्ध्या वाटेत सोडतं का? अरे बाबा, मित्र म्हणून आता चड्डी काढतो का काय माझी? अरे पवन भाऊ, हे बघ, तू माझ्या डोळ्यात बघ. तुला भावी स्टार नाही का दिली? ए बाबा, सोडतो. चल चल. डोक्याला नसतात. भेटू 5 वर्षांनी, स्टार झालं. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से. रमेश, तो आपला जुना रिक्षा स्टँड आहे ना, तिकडे घे ना जरा. हो सर, घेतो. मैं हूँ कौन. आहे का? कुठं जायचंय? फिल्म इंडस्ट्री. काय झालं? अरे स्टार उभा आहे तुझ्या समोर. तू अजून पण बदलला नाही रे. बोल, आज काय हवंय तुला? ते बघ आपली गाडी. आज मस्त तुला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला घालतो. चल. हे असले आमिष कोणाला दाखवतो? मी तेव्हा पण तुझ्यापेक्षा श्रीमंत होतो, मी आज पण तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे. तुला जेवण मीच देणार. दादा, 2 वडापाव द्या. ही रिक्षा अजून तशीच्या तशीच आहे की? हो मग. बोल की, काय करू शकतो तुझ्यासाठी? काय पाहिजे तुला? मला जे पाहिजे ते तू देऊ शकशील का? बोल की, काय पाहिजे? नवीन रिक्षा पाहिजे, टॅक्सी पाहिजे, घर पाहिजे? बोल की, काय पाहिजे? या सगळ्यापेक्षा महागडी गोष्ट हवी मला. काय? बोल की. तुझा वेळ. वडापावची चव पण सेम तशीच आहे.